हॅलो फ्रेंड्स. तर मी प्रतीक्षा परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. पहिले जे काही व्हिडिओज वगैरे पोस्ट केलेले आपण तर त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे तुमचा, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आता काहीतरी नवीन ट्राय करते मी, तर म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. म्हणजे आता एका नवीन साडीवरती मी आरी वर्क स्टार्ट करते एका ब्लाऊजवर. आणि आतापर्यंत मी केलेले आहेत, पण मग सिंपल डिझाईन्स केलेले आहेत. आणि ह्यावेळेस म्हटलं थोडंसं डिफरंट करूया, थोडंसं हेवी करूया. हे जे केलेले सिंपल डिझाईन्स होते. मी पहिले काही डिझाईन्स पूर्ण डिटेलमध्ये काही पोस्ट वगैरे केलेले नाही आहेत. तर म्हटलं मग कुणाला जर का हेल्प होत असेल किंवा मग कुणाला बघायचे असेल तर मग आपण डिझाईन पूर्ण डिटेलमध्ये शेअर करूया, म्हणजे कुणाला ना कुणाला हेल्प होईलच. तर त्यामुळे म्हटलं मग आपण पूर्ण कसं करतो आपण काय, आणि एकदम इझी वेमध्येच करते मी काही खूप जास्त एक्सपर्ट नाही आहे त्या गोष्टीमध्ये, पण मला इंटरेस्ट आहे आणि शिकण्याची खूप इच्छा पण असते अशा नवीन गोष्टी. तर मी मग असंच नवीन गोष्टी ट्राय करत राहते. तर आपण आता कुणीसुद्धा ट्राय म्हणजे सगळ्यांनाच आरी वर्कचं सध्या खूप ट्रेंडिंग आहे. आणि बाहेर बघितलं तर खूप जास्त महाग आहेत डिझाईन्स, म्हणजे स्टार्टिंग खूप म्हणजे बेसिक डिझाईन्स जरी असतील तरीसुद्धा मग खूप महागमध्ये जातात त्या. तर त्यामुळे म्हटलं मग घरीच ट्राय करूया आपण. आणि ह्यावेळेस थोडंसं हेवी डिझाईन करते मी ट्राय, आणि म्हटलं मग तेच तुमच्यासोबत सुद्धा सगळ्यांसोबत शेअर करूया. तर मग तेच आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओज जर असेच आवडत असतील किंवा मग नवीन व्हिडिओज असेच बघायचे असतील तर मग प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे बेल आयकन आहे तर त्याचं नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला आल्याच्यानंतर नोटिफिकेशन भेटून जाईल. तर आरी वर्कचा पूर्ण व्हिडिओ छान असणार आहे आणि वर्क पण खूप छान होणार आहे. मग व्हिडिओ असाच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. ही आरी वर्कची नीडल आहे माझ्याकडं. ही कितीची आहे? 0.5 mm. तर मी नॉर्मली इनच काढते. अजून 2 आहेत माझ्याकडे, पण मला हीच इझी जाते म्हणून मग मी इनच करते सगळं. आणि हा वाला गोल्डन थ्रेड आहे. इनच करते मी प्रत्येक वेळेस, आतापर्यंत जितक्या वेळेस सुद्धा केले तितक्या वेळेस सुद्धा. तर पहिले मी अशी गाठ मारून घेईल, म्हणजे खालून दोरा ते पॅक होऊन जाईल. थोडा जास्त टाईम लागतो म्हणून मग थोडा कंटाळा येतो, पण मला अशा गोष्टी करायला आवडतात म्हणून म्हटलं मग करून घेऊ. अशी गाठ मारून घेतली आहे मी, म्हणजे खालून जेणेकरून की दोरा अडकून जाईल. 2-4 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे हे असं होईल. आणि सुई जिथं की हे नाव दिलेलं आहे ना, ट्युलिपची सुई आहे माझ्याकडे. जे नाव दिलेलं आहे ना तर तो पार्ट वरतून म्हणजे त्याच्यावर असा आपला अंगठा आला पाहिजे असं करायचं. आणि अशी करून नंतर मग पहिले दोरा खालून घ्यायचा आणि नंतर मग हा सुईमध्ये गुंतवायचा. हे असं. तर खालून आता दोरा आलेला आहे वरती, आणि इथून मग स्टार्ट करायचं. तू मला करू देशील का आता काम? करू देणार का? तिथं बसशील शांतपणे? शांतपणे बसशील का? डुगू ना, बरं द्या द्या द्या. चल 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 चल, हात लावू नको सा कशाला. चल. झालं आता काम झालं. नको ना प्लीज नको. स्वीट ओचन तुला. नको बाळा. जाय काकाकडं. गाणं लावलं काकाने, जाय कर डान्स कर. डान्स कर. डान्स कर ना. कर डान्स. तू कर. मम्माकडे जायचं. माझ्याकडे यायचं. बघू द्या तिला, बघू द्या. बघ बघ काय लावलं डुगू. काय लावलंय. तू डान्स कर. नको, भाऊ ये तिथं. नो डुगू सोड. नको ना. नो नाही. नको डुगू. नो नाही. अगं नाही. डान्स करते. कर डान्स. नो. हो 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 हो. खाशीन ते, काही नाही तिला. वर्कचं काम चालू असताना मध्ये संभवी आली आणि सगळा डिसमोड करून टाकला तिनं. तुम्ही घेतलेली काही नाही.
तुम्ही नाही घेतलेली. यांना तर असं वाटतं की माझ्याकडे जेवढ्या पण साड्या आहेत ना तर तेवढ्या सगळ्या यांनीच घेऊन दिलेलं आहे मला, आणि प्रत्येक साडीचं क्रेडिट घ्यायचं असतं. तर ही साडीसुद्धा यांनी बघितलेलीच नाही आहे अजून, आणि यांची म्हणणं असं आहे की आता मीच घेऊन दिलेली ही साडी, जे किती साड्या घेऊन दिल्या तुला वर्षभरामध्ये, आणि मग तेच चालू आहे त्याचं क्रेडिट घेणं यांचं. तर मी अशी कुयरीवरती सगळी बॉर्डर लाईन आखून घेतली आहे पहिले, आणि जी ऑलरेडीची डिझाईन आहे तर तिच्यावरच मी थोडं हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी ब्लाऊजवर आलेली डिझाईन आहे तर मग तिलाच मी पाईप्सनं मग पूर्ण डेकोरेट वगैरे केलेलं आहे, आणि तिलाच थोडं हायलाईट केलेलं आहे. तर इथं माझं आता हे पाईप वर्क सगळं कंप्लीट झालेलं आहे, आणि आता हे पूर्ण झालेलं आहे बघा. कुयऱ्या हे जे 3 आहेत बॉर्डरवरती, हे पूर्ण कंप्लीट आहे. माझ्याकडे काही रेड कलरचे कुंदन आहेत, आणि काही अशा आहेत स्क्वेअर शेपमध्ये आहेत बघा, तुम्हाला दाखवते मी. तर ते मी आता त्यांना डिझाईन बनवणार आहे वरच्या साईडला. हे वाले असे आहेत कुंदन. आता दिसतंय की नाही व्यवस्थित काही सांगू नाही शकत मी. तर ते वाले मी याच्यावर स्टिक करून घेईन, आणि समोरची डिझाईन तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्याकडं हे आहे फेविक्रिल. तर यानंच मी जे काही याच्यावर स्टिक करायचं तर त्याची चिपकून घेते सगळं. तर हे वाले आहेत माझ्याकडं कुंदन रेड कलरचे. तर मी इथं ह्या तीन याच्यामध्ये कुयरीमध्ये सगळे चिपकून घेणार आहे. आणि आरी वर्कचं जे पण काही असं स्टिक करायचं वगैरे असेल ना, तर मी हे आतापर्यंत म्हणजे 2-4 ब्लाऊज केलेले आहेत मी. तर त्याला सगळ्यांनी मी फेविक्रिलनं स्टिक केलेलं आहे सगळं, म्हणजे कुंदन वगैरे काही असेल, डायमंड किंवा कुंदन स्टिक करायचे असेल तर छान स्टिक होतं ते, आणि निघतसुद्धा नाही, किंवा मग असं काही ब्लॅक वगैरे पण नाही पडत. त्यामुळं मी नेहमी हेच यूज करते. तर हे सुकल्याच्या नंतर हे व्हाईट वगैरे असं काही दिसत नाही, एकदम छान सेट होऊन जातं ते. थोडं सेट झाल्याच्या नंतर एकदम छान होऊन जातं. तर आता हे जे आहेत स्क्वेअरवाले जे आहेत ना, तर ते स्टिक करायचे आता मला. आणि माझ्याकडे ही डायमंडची चेनसुद्धा आहे, तर ही पण इथं मी स्टिक करून देणार आहे खालच्या साईडला जी बॉर्डर आहे तर त्याला. तर आता समोर बघूया कसं दिसतं. तर इथं मी दोन्ही पण साईडची जी बॉर्डर लाईन आहे तर तिला मी स्टिच करून घेतलेलं आहे, आणि नंतर मग जे काही माझ्याकडे कुंदन अवेलेबल आहेत तर ते मी सगळे स्टिक करून घेतले, आणि खालच्या साईडनं जी की डायमंडची लाईन आहे तर ती चेन सगळी पूर्ण चिपकून घेतली. आणि नंतर मग जी आपली रेग्युलर सुई असते, जी रेग्युलर यूजमध्ये आपण जी निडल यूज करतो, तर त्या निडलनंच मग मी सगळं जे काही मणी वगैरे आहेत, जे पहिले कुंदन स्क्वेअर शेपमध्ये स्टिक केलेले आहेत त्याच्या साईडनं मग मी त्या मण्यांनी त्या जी नॉर्मल आपली सुई असते रोजची, तर तिनं सगळी डिझाईन करून घेतली. जे स्क्वेअर शेपमधले कुंदन चिपकवलेले होते तर त्याच्या साईडनं मग मी जी बुट्टी डिझाईन जी असते तर ती करून घेतली, कारण मला वरतीसुद्धा बुट्ट्या द्यायच्या होत्या. तर मग तशीच मला खाली पण करून घ्यायची होती, म्हणजे दोन्ही सिमिलर होईल. तर त्यामुळं मग मी तशीच डिझाईन बनवून घेतली आहे, आणि खाली आणि वरती स्लीवच्या वरतीसुद्धा मग तशीच सेम होऊन जाईल. तर अशा प्रकारे पूर्ण तशी डिझाईन मी करून घेतली आहे. मनी सगळे स्टिच करून घेतले आहे ते नॉर्मल सुईनं, आणि याच्यामध्ये थोडा जास्त टाईम गेला, कारण की दोरा थोडा जास्त घेतला ना तर गुंता होण्याची भीती वाटते, म्हणून मग थोडं त्याला व्यवस्थित स्टिच करावं लागतं. इथं मी पूर्ण डिझाईन जी की बॉर्डरची डिझाईन आहे तर ती पूर्ण झाली आहे. जी नखीची डिझाईन आहे ती, तर मग जी डायमंडची लाईन चिपकवली होती मी तर तिच्या साईडनं पण पूर्ण स्टिच लाईन करून घेतली आहे मी. आणि नंतर मग आता पूर्ण बॉर्डर झाल्याच्या नंतर वरती मी चॉकनं थोडंसं आखून घेतली आहे त्याचे बॉक्स वगैरे, आणि नंतर त्याच्यामध्ये मला डिझाईन बनवायची आहे. तर मग मी तिथं जे स्क्वेअरवाले खाली जे बुट्टीमध्ये टाकलेले आहे तर तेच कुंदन चिपकवले त्याच्यामध्ये, आणि आता त्याच प्रकारे जी खाली डिझाईन बनवलेली तशीच आम्हाला बुट्ट्या करायच्या आहे, आणि नंतर मग तिथं लटकन लावायचे. तर मग त्यासाठीच मी एक एक तिथं पूर्ण व्यवस्थित त्याचं मेजरमेंट वगैरे घेऊन
चॉकनं पहिले सगळं लाईन वगैरे ड्रॉ करून घेतल्या आणि नंतर मग त्यावर कुंदन वगैरे चिपकून तशी डिझाईन बनवून घेतली, मग जेणेकरून की सगळं डिझाईन सिमिलर होईल. आणि काही जर का कमी जास्त किंवा मग म्हणजे खालीवरी वगैरे झालं तर नंतर ते व्यवस्थित वाटत नाही. मग दोन्ही स्लीव्जवरचं सेम सेम यायला पाहिजे म्हणून पूर्ण मेजरमेंट्स घेऊन घेतलं मी आणि अशा प्रकारे मी कुंदन वगैरे चिपकून घेतले. तर आता इथं मला बुट्ट्या करायच्या आहे, जी की खाली डिझाईन बनवलेली आहे मी, तर त्याच प्रकारे करायच्या आहे. आणि मग तसंच पूर्ण आता जी आपली रेग्युलर सुई असते तर तिनंच मी पूर्ण मण्यांची डिझाईन बनवून घेईल तिथं. अशा प्रकारे आपली बुट्टी तयार आहे. तर अशाच प्रकारे जेवढे की कुंदन चिपकवलेले मी सगळ्या ठिकाणी अशी बुट्टी बनवून घेतली आहे. आणि जे सेंटरचे जे 4 आहेत तर तिथं मग मला लटकन लावायचे आहेत. तर अशा प्रकारे रेडी आहे आपली एका स्लीवची डिझाईन. खालून लटकन लावून घेतले आहे मी आणि वरतीसुद्धा सेंटरचे जे 4 बुट्टी आहेत तर त्यालासुद्धा लटकन लावून घेतले. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर तर मी शेअर करेलच नंतर. तर म्हटलं सध्याला एका स्लीवचीच करून देऊया आपण शेअर. सध्याला ही लटकनवाली डिझाईन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. थोडा टाईम जास्त लागतो पण खूप सुंदर दिसते. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील चॅनलवर. तर असाच सपोर्ट करत राहा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.